स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज माझं ऑफिस होतं, आता इव्हनिंग झाली ॲक्च्युली। माझं आज ऑफिस होतं, आम्हाला आज सुट्टी नव्हती। आज एव्हरी इयर आम्हाला गणेश चतुर्थीची सुट्टी असते, पण ह्यावेळेस आम्हाला गणपती उठायच्या दिवशी म्हणजेच गणेश अनंत चतुर्दशी, तर त्या दिवशी आम्हाला सुट्टी दिली यावेळेस 5 सप्टेंबरला। तर दिवसभर ऑफिस पण केले, 2 दिवसापासून तब्येत पण खराब होती, तर आज असं काही केलंच नाही। म्हटलं खूप ठरवलं होतं गणपती बसण्याच्या दिवशी असं करू तसं करू, तर मग ते काही जमलं नाही। पण ठीक आहे, आता म्हटलं झालं आता ऑफिस आणि थोडं बरंही वाटतंय तर करूया। आणि आम्ही इथे गणपती नाही बसवत, आमचे गणपती आमचा घरचा गणपती अमरावतीला बसवला आहे आणि त्याच्यामुळे मग इथे नाही बसवत। आणि इथे मोठ्या आईबाबांचं घर आहे तर तिकडे बसवतात। तर म्हटलं आता म्हणजे आईबाबांनी सकाळीच बोलवलं होतं, पण ऑफिसमुळे मला काही जायला जमलं नाही, तर मग आता आम्ही चाललोय तिकडे। तर गणपतीला प्रसाद म्हणून म्हटलं मोदक बनवून घेऊन जाऊ आपण। तर मग मी फर्स्ट टाइम मोदक ट्राय करते, ते पण बघा कसे होतात आणि गणपती पण दाखवते तुम्हाला माझ्या मोठ्या बाबांच्या घरचा। तर येस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर मी इथे खोबरं किसून घेतलंय, त्याच्यानंतर थोडी साखर घेतली आहे, काजू बदाम घेतले ड्रायफ्रुट्समध्ये आणि वेलची पावडर होती माझ्याकडे, तर मग मी ती घेतली आहे। तर मी एवढंच टाकणार आहे आणि स्टफिंग याचं मी बनवून घेईल। तर मी साखर मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि काजू बदाम पण बारीक करून टाकले आणि ते मी मिक्स करून घेतलं आहे। आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडासा मी मैदा आणि मैद्यापेक्षाही कमी मी रवा घेतला आणि हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि यात मी गरम तुपाचं मोहन टाकलं आहे आणि याचं मी पीठ मळून घेतलं। दोघी घेता तुम्ही? वाह, हा गोल पोळी आहे। हे बघा, ऋषी कसा मला हेल्प करायला आलाय। ऋषी मला मोदकाच्या पाऱ्या बनवून देतोय आणि त्याला मज्जा वाटते पाऱ्या बनवून देण्यात। आणि हे बघा, मी असे मोदक बनवले। ऍक्च्युली मी लहानपणापासून मम्मीच सगळं बनवून द्यायची, मी फक्त मम्मीला हेल्प करायची अशी बनवण्यात। तर मी पहिल्यांदा सगळे स्वतःहून बनवते, तर नॉट शुअर ते आता कसे जमतील, बट ठीक आहे। अजून मला असं म्हणजे एवढे छान जमत पण नाही, तरी त्या मनाने हे असे छोटे छोटे मी बनवले। बघा काही किती परफेक्ट पगलू। आता ऋषी बघू आपण मोदक कसा बनवतो। तर मी इकडे मोदक बनवत होती आणि ऋषी मला सारखं म्हणत होतं की किती हळू बनवते, पटपट बनव। तर त्याला म्हटलं चल तूच ट्राय करून दाखव मला की तुला किती वेळ लागतो बनवायला। दाखव, बनव ना तू तर म्हणे 5 मिनिटात मी 21 मोदक बनवतो। गोळा बनवला आहे का मोदक आहे ना? दाखव। Oh my God, असं नसतं ऋषी, हा बरं ठेवतो हट, ऐसे नाही बनत ऋषी भाई, इट्स गुड इनफ। मोदक तयार केले, आता तेल पण तापलंय, आता तळतो। मी तळतोय, तू हा एक मोदक तळणार आहे आणि हळूच टाक, एकदम हळूच टाक ऋषी। हा टाक, उलटाच टाकून दिला। आय होप ते छान होणार, आय होप चांगले व्हावे, खूप छान होईल। क्रिस्पीस मला घ्यायचं। नाईस। गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। पगलू 21 मोदक मस्त गणपतीला आमच्या पण दाखवून दिले, घरातला आमचा छोटूसा गणपती करून ठेवलं। त्यातलं एक पण खाऊ नको, ते 21 मोदक तिकडे बंद नाही होत गणपतीसाठी मी झाकून ठेवते इथे मोदक। हे तिकडे नेण्यासाठी पण मस्त वेगळे 21 मोदक काढून ठेवले होते आणि आता निघूया आपण तिकडे। तर आता आम्ही झालोय फ्रेश आणि आता आम्ही निघतोय। आणि मोदक 1 नंबर झाले, 1 नंबर। अरे गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दे। येस, काय म्हणायचं असते? बॅड हॅपी गणेश चतुर्थी गाईज। किती
8वा बोललात 72 ऋषी. आम्ही निघतोय ऋषी रिटर्न गेला आणि अजून 2-3 मोदक उतरून आणले खायला. 8 ते 10 मोदक. बघतो इकडे. छान दिसतोय कुर्ता. थँक्स. सायलीन दिला होता. आम्ही सोसायटीचा गणपती पण बघायला नाही आलो. आता उद्या दाखवेल मी किंवा माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेल. खूप दिवसानंतर वेन्यू चालवून कसं वाटतं ऋषी? खूप छान वाटतंय. आज चक्क काहीच गर्दी नाही, काहीच नाही. पूर्ण रोड्स खाली आहे. या रोडला गर्दी नसेल असं कधीच होत नाही ना ऋषी. आणि आज कधी जेवण होतं कधी बाहेर जातो. जानू सोबत हे पाठवलंय, प्रसाद पाठवलं टिक्कीतच ठेवून देईन नाही तर ते रस्त्यावर सगळीकडे असं छान छान गणपती डेकोरेशन दिसत आहे. मस्त वाटतंय एकदम. तर आता आम्ही निघालोय मोठ्या आईबाबाकडून. मस्त गणपतीचं दर्शन झालं, त्याची पूजा केली, प्रसाद दाखवला आम्ही. आणि मोठ्या आईने पण मोदक केले होते, त्यांचे पण मोदक खाल्ले, माझे पण मोदक त्यांना दिले. प्रसाद त्यांना दिला. तर त्यांना खूप आवडले मोदक. तर मस्त वाटलं मला. फर्स्ट ट्राय केला होता तर छान जमले. आणि बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या. आणि आता आम्ही चाललोय आमच्या मोठ्या दादाकडे आणि बहिणीकडे. तर मोना बहिणी आणि संजित दादाकडे. आणि जान्हवी पण तिथेच आहे. जान्हवी इकडे चालली होती सकाळी, तर आता ती तिकडे गेली होती. जाताना आम्हाला नव्हतं जमलं जायला कारण माझं ऑफिस होतं. मग आता आम्ही तिकडे चाललो. त्यांनी आम्हाला तिकडे बोलवलंय, तर आता आम्ही त्यांच्याकडे चाललो. तर मी तुम्हाला आता मस्त माझ्या आमच्या क्यूट फॅमिली मेंबरला भेटवणार आहे, अमायराला. तर बघा. गणपती बाप्पा येणार आहे की गणपती बाप्पा. काकाला दे ना ब्लँकेट. काकाला थंडी वाजते. थंडी वाजते. थोडीशी दे काकाला. नो, इट्स हर फेवरेट ब्लँकेट. बघ ना कसं गुंडाळून घेतलंय तिने. नवरी बाई घुंगट काढ तुझा घुंगट. तर या तुम्ही सगळे जेवण करायला. आम्ही छान काजू बिर्याणी खातोय. तुला खायची बिर्याणी? तुला हवी बिर्याणी? तू काय खाते? काय खाते तू? जिलेबी खूप आवडून गेली. बिर्याणी खाते. बाय कर. अमू बाय. ती काकाकडे चालली. तुला पण बाय ऋषी तुला बाय करते. ऋषी ती बाय कर बाय. बाय 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 कर. बाय बाय. हसली जाऊ. स्माइल दिली तिने. जेल मध्ये दादा यार.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. नवरी बाई घुंगट काढ तुझा घुंगट.